नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती. मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससीच्या मार्फत कंबाईन एक्झामची तयारी करत असाल, म्हणजेच गट ब आणि गट क पूर्व परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्याकरिता आहे. बघा, या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि जे मनात तुमच्या काही प्रश्न असतील तर ते सुद्धा या व्हिडिओतून 100% तुमचे क्लिअर होतील. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा जर तुमच्या मनात काही डाऊट असेलच तर तुम्ही मला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करू शकता किंवा मग आपल्या इंस्टाग्रामला जर तुम्ही असाल तर इंस्टाग्रामला सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करून तुमचे डाऊट विचारू शकता. जे विद्यार्थी इंस्टाग्रामवरती नसेल त्यांनी मला टेलिग्रामला मेसेज करा, त्या ठिकाणी तुमचा प्रत्येकाचा डाऊट मी क्लिअर करेल. तर बघा, आता जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर एमपीएससीची सुरुवात नक्की कशी करावी. बघा, सगळ्यात अगोदर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्याच नंबरला एक लिंक तुम्हाला दिसेल, त्या ठिकाणी आहे बघा की अगदी शून्यातून तयारी कशी करावी. तो व्हिडिओ एकदा बघायचा आहे. त्या व्हिडिओतून तर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होणार आहेतच आणि त्यासोबत जर कुणाला सिलेबस माहीत नसेल तर त्या अगोदर चॅनलवरती सिलेबसचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण बुकलिस्ट सांगणार नाही, या ठिकाणी परीक्षेचा पॅटर्न सांगणार नाही, त्यासोबत परीक्षेचा जो काही सिलेबस आहे तो सुद्धा आपण इथे डिस्कस करणार नाही. चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी शून्यातून सुरुवात कशी करावी, त्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षेचा सिलेबस आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि सोबतच बुकलिस्टचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे सगळे तुमचे जे डाऊट आहेत, सिलेबस काय असेल, कोणकोणते विषय असतील, बुक्स नक्की कोणते वाचायचे आहेत, अगदी शून्यातून सुरुवात करणारा विद्यार्थी असेल तर त्यांनी कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी डिस्कस करून झालेल्या आहेत. त्यावरती चर्चा आपण करणार नाही. तर बघा, सगळ्यात पहिल्या विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न आहे की 6 महिन्यामध्ये पूर्व परीक्षा खरंच क्रॅक करता येते का. तर मित्रांनो बघा, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही मध्ये द्यायचं असेल तर याचं उत्तर आहे हो. जर तुम्ही 6 महिन्यामध्ये जर प्रॉपर तुमचं नियोजन असेल तर 100% तुम्ही कंबाईन एक्झामची तयारी, म्हणजे गट ब मध्ये ज्या PSI, STI, ASO आणि SR ह्या 4 पोस्ट आहेत. बघा, सगळ्यात पहिले तुम्ही एखाद्या एक्झामची तयारी करत असाल तर त्या एक्झामचा बेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की एमपीएससीच्या मार्फत कंबाईन एक्झाम घेतली जाते, त्यामध्ये गट ब आणि गट क. गट ब मध्ये कोणत्या पोस्ट येतात, गट क मध्ये कोणत्या पोस्ट येतात हे माहीत नसेल, याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन बघू शकता. इकडे आपण जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तर मित्रांनो, आता एमपीएससीमध्ये तयारी, म्हणजे एमपीएससीची तयारी करताना काय काय चुका होतात विद्यार्थ्यांकडनं आणि त्या चुका टाळून कोणता योग्य मार्ग आहे की ज्यातून आपण या 6 महिन्यातच प्रॉपर तयारी करून आपण आपला सिलेबस सुद्धा कव्हर करू शकतो आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर होऊन त्यानंतर पूर्वपरीक्षा लवकरात लवकर या ठिकाणी 6 महिन्यातच प्रॉपर जर नियोजन आपलं असेल तर क्रॅक करू शकतो. तर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, आता या ठिकाणी आपण एक्सप्लेन करणार नाहीत बुक लिस्ट वगैरे, पण सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा काय असतो की आपण एखाद्या एक्झामची तयारी करत असाल, आता तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडची त्या ठिकाणी असाल, तुमची डिग्री ही कोणत्याही फील्डमधली असो, तुम्ही BA केलेला असेल किंवा एखादा MBBS डॉक्टर असेल तरीही काही अडचण नाही की तुम्हाला, असं नाही की तुम्ही सायन्स फील्डचे आहात तर मग तुम्हाला हार्ड जाणार किंवा मग तुम्ही BAचे असाल तर तुम्हाला हार्ड जाणार, असं काहीही नाही. तुम्ही जर एकदा प्रॉपर सिलेबस वगैरे ह्या गोष्टी बघितल्या की तुम्ही कोणत्याही फील्डचे असाल तुम्हाला या ठिकाणी तयारी करायला कोणताही विषय अवघड, कोणताही विषय सोपा जाणार नाही. तर बघा, आता लक्ष द्या. तर मित्रांनो, आपल्याकडे सगळ्यात पहिलं डिग्री असणं गरजेचं आहे किंवा मग डिग्रीचे तुम्ही लास्ट इयरला असाल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म जो आहे तो भरू शकता पूर्व परीक्षेचा. आणि मुख्य परीक्षेला तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे तर डिग्री असणं गरजेचं आहे, मग ती कोणत्याही फील्डची असो. डिप्लोमा चालणार नाही. एका विद्यार्थ्याने मला कॉल केला होता की डिप्लोमा चालेल का वगैरे, तर डिप्लोमा चालत नाही. डिग्रीच्या लास्ट इयरला असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता बघा मित्रांनो, सुरुवात करताना आता आपण काय करतो, 6 महिन्याचं जर आपल्याला खरंच प्रॉपर नियोजन करायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्या 6 महिन्याच्या नियोजनामध्ये तुम्ही आता जॉब करत असाल तर जॉब करत करत जर एमपीएससी करत असाल तर त्याचंही प्रॉपर शेड्यूल, प्रॉपर नियोजन तुमचं असणं गरजेचं आहे. पूर्ण दिवसाचं वेळापत्रक तुमचं, एक छोटी डायरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला अगदी शून्यातून सुरुवात कशी करावी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की एक प्रॉपर डायरी करा. त्या डायरीमध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नोट डाऊन करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा डाऊट राहणार नाही, कोणत्याही प्रकारचं बर्डन तुमच्यावरती येणार नाही की अभ्यास कसा करावा, एवढा मोठा अभ्यास आहे, एवढे मोठे पुस्तक आहेत, कसं करायचं. हा डाऊट, म्हणजे हा जो काही बर्डन वाटतं ना मुलांना, हा पहिल्या गोष्ट हे बर्डन तुमचं कमी होणार ज्यावेळेला तुम्ही एक छोटीशी डायरी तुमची करणार. त्या डायरीमध्ये काय करायचं तर एमपीएससीची तयारी करताय, 6 महिन्याचं प्रॉपर नियोजन आपल्याला करायचं आहे, तर त्या 6 महिन्याला तुम्ही 2-2-2 मध्ये डिव्हाइड करायचं आहे.
किंवा मग 4 आणि 2 असं डिवाईड करा. एकतर 2, 2, 2चा टप्पा करा किंवा 4च 2 असा टप्पा करायचा आहे. मग त्यामध्ये काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर प्रॉपर कंबाईनची तयारी करत असाल, आता गट ब आणि गट क काहीही वेगळी नाही आहे. पूर्ण बुकलिस्ट सेम आहे, सिलेबस सेम आहे. फक्त परीक्षेचे म्हणजे जे प्रश्न विचारण्याची पातळी असते ती गट बला जर हार्ड लेवलची म्हणता येईल, गट कला थोडीशी म्हणजे सामान्य प्रश्न विचारले जातात. पण आता दोन्हीकडे सिलेबस सेम आहे, बुकलिस्ट सेम आहे, काहीही वेगळं यामध्ये नाही आहे. तर मग सगळ्यात अगोदर या 6 महिन्याच्या तयारीमध्ये आपलं जर मित्रांनो 6 महिने तुम्ही खरंच प्रॉपर तयारी करणार असाल तर 100% तुमची पूर्वपरीक्षा या ठिकाणी क्रॅक होऊ शकते. कारण की बघा, आता या 6 महिन्याच्या नियोजनामध्ये एक विद्यार्थी असा असेल की जो पूर्ण त्याचं म्हणजे पूर्णपणे तो या MPSC म्हणजे कंबाईनच्या तयारीला समर्पित करणार आहे. म्हणजे पूर्ण दिवसभर तो सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत लायब्ररीत असणारा एखादा विद्यार्थी असेल. आणि दुसरा असा असेल की जो या ठिकाणी जॉब वगैरे करतोय आणि तो जॉब करत करत किंवा एखादी महिला आहे की जी घरकाम करत करत तयारी करणार आहे. तर दोन्हीसाठीचं आपण नियोजन या ठिकाणी बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर तुम्ही काही करत असाल, जॉब करत MPSC करत असाल किंवा पूर्ण वेळ MPSC करत असाल, तरी तुमचं एक शेड्यूल महत्त्वाचं असणं गरजेचं आहे की तुम्ही किती तास अभ्यास करणार आणि रोजचा तो शेड्यूल फॉलो झाला पाहिजे. एखाद्या दिवशी नाही झाला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची रिव्हिजन वगैरे केली पाहिजे की काल पूर्ण एक दिवस असा असायला नको की तो दिवस पूर्णपणे वाया गेला पाहिजे नाही. म्हणजे सपोज की आपण सकाळी आपलं असं शेड्यूल आहे की आपण रोज 8 तास अभ्यास करणार आहेत आणि आपला एखाद्या दिवशी 8 तास अभ्यास झाला नाही, ओके, तर मग त्या 8 तास अभ्यास सपोज आज आपण काहीच केलेलं नाही असा एकही दिवस गेलेला म्हणजे जाऊच नाही असं मी म्हणते. जसं तुम्ही ठरवलं की आज माझा 8 तास अभ्यास झाला पाहिजे आणि एखाद्या दिवशी आपला दिवसभरातला म्हणजे थोडंसं वेळापत्रक बिघडलं, काहीतरी घरातलं काहीतरी काम वगैरे लागलं असेल, काही असेल, तर त्या दिवशी तुमचा तो दिवस वाया गेला नाही पाहिजे. एखादा तरी सब्जेक्ट तुम्ही केला पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही मॅथचे क्वेश्चन तरी घ्या. अशा पद्धतीने करा. आता बघा, मी माझ्या पद्धतीने सांगेल, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात. पण एक बेस्ट शेड्यूल काय असलं पाहिजे, तर मित्रांनो सगळ्यात पहिले मी सांगेल बघा, MPSC कंबाईनची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅथ अवघड जातं, मॅथ रिझनिंग, ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल की तुम्ही प्रॉपर एक मॅथ रिझनिंगची सगळ्यात अगोदर, जर तुम्हाला जमत नसेल मॅथ रिझनिंग तर प्रॉपर अगोदर मॅथ रिझनिंगची एक बॅच घ्यायची आहे. काय करायचं आहे सगळ्यात अगोदर, आता मुलं GSला डायरेक्टली सुरुवात करतात, पण मी सांगेल तुम्हाला की अगोदर तुम्ही मॅथ रिझनिंगचा टोटल सिलेबस कव्हर करायचा आहे. मॅथ रिझनिंगचा टोटल सिलेबस कव्हर करायचा आहे. 20 मार्काचं वेटेज आहे. तर अगोदर मॅथ रिझनिंगचे लेक्चर वगैरे करायचे. त्या लेक्चरमधून एक ना एक म्हणजे तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर बॅच घेतली, जसं सचिन ढवळे सरांची जर तुम्ही बॅच घेतलेली आहे, तर तुम्हाला अगदी नैसर्गिक संख्या, मूळ संख्या ह्या इथून तुमची बॅच सुरू होईल. तर अगदी शेवटच्या पॉईंटपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी, सगळे टॉपिक शिकवले जातील आणि त्यामध्ये मग तुम्हाला नंतर कोणकोणत्या गोष्टी ॲड करत जायच्या ते पण सांगते. तर सगळ्यात अगोदर मॅथ रिझनिंगची बॅच घ्यायची, ती बॅच प्रॉपर कंप्लीट करायची. का अगोदर मॅथ रिझनिंगच घ्यायचं, ते अवघड असू नये का अगोदर घ्यायचं, तर बघा, जर तुमचे एकदा मॅथ आणि रिझनिंगचे सगळे म्हणजे लेक्चर्स कंप्लीट होऊन आणि तुमचे सगळे लेक्चर्समधले जे काही सर सांगतील ते टॉपिक सगळे कवर झाल्यानंतर जेव्हा आपण GSला सुरुवात करतो ना, सपोज तुम्हाला मॅथ रिझनिंगला जर 1 महिना जरी लागला, पूर्ण 1 महिना जरी तुमचा मॅथ रिझनिंग कव्हर करण्यासाठी लागला, तुम्हाला पूर्ण बॅच कव्हर करण्याकरिता आणि MCQ सॉल्व्ह करण्याकरिता, तरी पण चालेल. पण अगोदर मॅथ रिझनिंग करा. म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार मी सांगते, अगोदर मॅथ रिझनिंग करा, नंतर राहतात आपले GSचे सब्जेक्ट. तर मित्रांनो, एकदा मॅथ रिझनिंग झाल्यानंतर आपल्याला जेव्हा GSला आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला आपला अभ्यासाचं जे नियोजन असेल त्यामध्ये रोजचे 1.5 ते 2 तास आपल्याला मॅथला द्यायचेच आहेत. रोज 1.5 ते 2 तास तुम्हाला मॅथला द्यायचे. आणि मी का म्हटलं अगोदर मॅथचा सिलेबस कव्हर करा, जर तुम्हाला मेन म्हणजे जे काही एखादा प्रश्न आपल्यासमोर आला तर त्या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं आहे, त्याच्या टिप्स माहीत नसतील तर तुम्ही नुसतं करून फायदा नाही आहे. एकदा तुमचं मॅथ रिझनिंग कव्हर झालं की नंतर फक्त आणि फक्त PYQ सोडवायचे. आयोगाचे सगळे मॅथ रिझनिंगचे PYQ सोडवायचे, डेली त्याचीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची. आयोग फक्त त्यामध्ये व्हॅल्यू चेंज करतं आणि प्रश्न एक्झॅक्टली त्याच विषयावरती, त्याच टॉपिकवरती विचारला जातो, फक्त त्यामध्ये व्हॅल्यू चेंज केली जाते, हे लक्षात ठेवा. जर नातेसंबंधावरती प्रश्न असेल तर त्या ठिकाणी नावं चेंज केले जातात, पण प्रश्न आयोगाच्याच याच्यानुसार येतात. त्यामुळे आपल्याला मॅथ हा हातचा विषय आहे, मॅथ रिझनिंग, आणि मॅथ रिझनिंगमध्ये तुम्हाला 15+ येऊ शकतात जर तुम्ही प्रॉपर तयारी केली तर. सगळ्यात अगोदर मॅथ रिझनिंग झालं. आता आपल्याला GSची तयारी करायची. तर GSची तयारी करताना सपोज तुमचे 8 तास ठरलेले असतील तर त्या 8 तासातले 2 तास तुम्ही मॅथ रिझनिंगला द्या, रोज द्या. नाही जमत आहे 1 तास तरी रोजचा दिला पाहिजे, ओके. आणि 1 तास तुम्ही करंटला द्यायचा आहे. किती? 2 तास मॅथला, 1 तास करंटला, झाले 3 तास. या 3 तासामध्ये तुमचा किती मार्क्सचा सिलेबस कव्हर होतोय, तर मॅथ रिझनिंग 20 मार्क आणि करंट म्हणजे चालू घडामोडीचे 15 मार्क्स. किती झाले? 35 मार्काचा सिलेबस 3 तासात. डेली 3 तास त्या 35 मार्काकरिता तुम्हाला द्यायचे आहेत. मग त्यामध्ये मॅथ रिझनिंग आणि करंट हे झाले 35 मार्क. आता राहिलेले जेवढे काही विषय आहेत ते आहेत GSचे.
तर त्यामध्ये जसं की पॉलिटी आहे म्हणजे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि त्या ठिकाणी सामान्य विज्ञान, हे 5 विषय आपले राहतात. त्या 5 विषयांचं वेटेज काढायचं की किती कोणत्या विषयाला किती मार्क्सला कोणता विषय विचारला जातोय. मग त्या पद्धतीने नियोजन करायचं. जसं की या आठवड्यामध्ये, आणि मित्रांनो आठवड्याचं सुद्धा म्हणजे दिवसाचं नियोजन आणि त्या दिवसानंतर आठवड्याचं नियोजन असं तुमचं त्या ठिकाणी टाईम टेबल असायला पाहिजे. म्हणजे ह्या आठवड्यामध्ये सपोज मी 1 तारखेला अभ्यासाला बसलोय, तर 1 तारीख ते त्या ठिकाणी 1 आठवड्याने पकडा किंवा 10 दिवसाचं नियोजन करा, जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. पण अगोदर सगळ्यात महत्त्वाचं मॅथ, रिझनिंग आणि करंट बाजूला घ्या. मॅथ, रिझनिंग आणि करंट 35 मार्कला आहे ते बाजूला घ्यायचं आहे आणि जीएसचे सब्जेक्ट 65 मार्काचे बाजूला तुम्हाला घ्यायचे आहेत. तर बघा, आता जीएसचं सब्जेक्ट बघताना सपोज तुम्ही 3 तास मॅथ, रिझनिंग आणि करंटला दिले. आता राहिलेले तुमचे 2 तास देताय, 3 तास देताय, 4 तास देताय, 5 तास देतायत, हे तुम्ही दिले पाहिजे जीएसच्या सब्जेक्टला. जर मित्रांनो तुम्ही जॉब करत एमपीएससी करत असाल तर मॅथ, रिझनिंग, करंट आणि अजून त्याच्यासोबत एक जीएसचा सब्जेक्ट घ्यायचा, म्हणजे ॲट अ टाईम 3 सब्जेक्ट तुमचे चालतात. आणि जर तुम्ही पूर्ण वेळ एमपीएससी करत असाल तर मग त्यासोबत 2 जीएसचे सब्जेक्ट घ्यायला सुद्धा हरकत नाही, कारण एकच सब्जेक्ट आपण लगत 2 तास 3 तास वाचू शकत नाही. त्यासोबत कोणतेही 2 जीएसचे सब्जेक्ट उचलायचे. जसं की जर बघा, आणि उचलायचे सब्जेक्ट कसे, तर जर तुम्ही पॉलिटी वाचत असाल म्हणजे राज्यशास्त्र वाचत असाल तर राज्यशास्त्रासोबत इतिहास घ्या. म्हणजे इकडच्या घटना तिकडे थोड्याशा रिलेट होतात आणि तुम्हाला ते वाचायला वगैरे सोपं जातं आणि थोडंसं गोष्टी क्लिअर होतात लवकर. मग राज्यशास्त्रासोबत इतिहास घ्यायचा आहे. जर तुम्ही इकॉनॉमिक्स अगोदर घ्यायचं म्हणत असाल तर इकॉनॉमिक्ससोबत त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे, भूगोल घ्यायचं आहे. तर तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि लक्षात घ्या, जर 2 सब्जेक्ट घेत असाल तर इतिहास आणि पॉलिटीसोबत घ्या आणि भूगोल आणि इकॉनॉमिक्स सोबत घ्या. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी घटना ज्या आहेत त्या एकमेकांना रिलेट करत अभ्यास करता येईल. तर अशा पद्धतीने तुमचं नियोजन असलं पाहिजे. डेली 2 तास म्हणजे 3 तास तर तुम्ही मॅथ, रिझनिंग आणि करंटला द्यायचाच आहे. आणि जर तुम्ही घरकाम करत एमपीएससी करताय, जॉब करताय किंवा मग पूर्ण वेळ करत असाल, राहिलेले जेवढे काही तास असतील, म्हणजे एखाद्याला बघा, एखाद्याला 4 तास मिळत असेल अभ्यास करायला, एखाद्याला 6 तास मिळत असेल, एखाद्याला 8 तास मिळत असेल, त्या कितीही तासाचं टाइम टेबल तुमचा असू द्या, 3 तास या 35 मार्काला आणि बाकीचा जो वेळ आहे त्या जीएसच्या 2 सब्जेक्टला तुमचा डेली असला पाहिजे. सपोज जर तुम्ही 3 तास देत असाल जीएसच्या सब्जेक्टला, म्हणजे हे 3 तास आणि राहिलेले 3 तास, तर त्या राहिलेल्या 3 तासामध्ये तुम्ही 1.5 तास समजा पॉलिटी घ्या, 1.5 तास तुम्ही इतिहास घ्या, म्हणजे तुम्हाला बोरही होणार नाही. आणि जो टॉपिक आहे, मग आता तुम्ही म्हणाल हे घ्यायचं कसं आहे, कसा अभ्यास सुरुवात नक्की कशी करायची, यावरती खूप डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. जवळपास मित्रांनो 75,000 मुलांनी तो व्हिडिओ बघितला आहे आणि खूप छान त्या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे. त्या व्हिडिओनंतर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहिला तर तुम्ही मला मेसेज करा, पण 100% त्या व्हिडिओमधून तुमचे सगळेच डाऊट क्लिअर होतील. आता आपण इथपर्यंत तर आलो की म्हणजे कसं केलं पाहिजे, काय 6 महिन्यात खरंच त्या ठिकाणी होते का तयारी, तर होते तयारी. तर बघा, आपण काय केलं आहे, या ठिकाणी मॅथ, रिझनिंग, करंटला त्या ठिकाणी 35 मार्काला 3 तास डेली देतो आहे आपण. आणि राहिलेले 5 जीएसचे सब्जेक्ट, त्यामध्ये आपण बघितलं 2-2 उचलायचे आणि राहिलेला एक राहतो सायन्स. फक्त सायन्स, ज्यांचं ऑलरेडी सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना तो सोपाच जाणार. आणि ज्यांचं BA वगैरे झालेलं आहे, ज्यांनी ऑलरेडी सायन्स वगैरे त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही आहे, त्यांना मराठीमधून सुद्धा सायन्सचं पुस्तक अवेलेबल आहे सचिन भस्के सरांचं, ते तुम्ही घेऊ शकता. त्याची फक्त रिव्हिजन द्यायची. आणि मित्रांनो पूर्ण सायन्स वाचायचं नाही. आपण बघा, खूप MPSCचा सिलेबस म्हणजे कंबाईनचा सिलेबस जास्त काही मोठा किंवा वास्ट सिलेबस नाही आहे. जर तुम्ही एकदा प्रॉपर त्याचं म्हणजे नियोजन केलं ना तर सिलेबस खूप लिमिटेड आहे. सायन्सचा जर विचार केला, प्राणी वर्गीकरण असेल, त्यानंतर वनस्पती वर्गीकरण असेल, त्यासोबत केमिस्ट्रीचे काही ध्वनी वगैरे, हे काही महत्त्वाचे फिजिक्सचे ध्वनी वगैरे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत याच्यावरतीच प्रश्न येतात. म्हणजे जर सायन्सचे 15 प्रश्न असेल त्यापैकी 9 जर बायोलॉजीला असेल, त्या 9 पैकी दरवर्षी प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, याच्यावरती डिसीजवरती दरवर्षी एक प्रश्न डिसीजवरती आहे, 1 ते 2 प्रश्न. मग ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळतील, ज्या वेळेला तुम्ही PYQ वाचणार. PYQचं महत्त्व खूप आहे. बघा, रोजच्या तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही 1 तास डेली PYQ वाचले पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही बघा, जीएसच्या सब्जेक्टला जर तुम्ही जीएसमध्ये समजा राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्रासोबत इतिहास घेतलाय, वाचून झालं, 1 तासानंतर तुम्हाला 100% बोर होतं. बघा, 45 मिनिटानंतरच कोणताही विद्यार्थी पुस्तक वाचताना बोर होतो. तर बोर झालं की लगेच जो टॉपिक वाचला ना त्या टॉपिकचे लगेच तुम्ही आयोगाची PYQ बघा की ह्या टॉपिकमधून आयोग कसा प्रश्न विचारतोय, कुठे अँगल कसा चेंज होतोय, त्यानंतर लॉजिक बिल्डिंग तुमची होईल. म्हणजे
त्या प्रश्नामध्ये कसं लॉजिक लागते किंवा कसे एलिमिनेशन मेथड वापरता येते का, ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या वेळेला प्रश्न रॅपिड वाचत राहणार त्यावेळेला तुम्हाला कळेल नक्की MPSC काय आहे, कंबाईन काय आहे, आयोगाला नक्की काय पाहिजे आणि आपण नक्की काय वाचलं पाहिजे, ह्या गोष्टी तुमच्या PYQ मधून त्या ठिकाणी क्लिअर होतील. असं करत मग आता प्रत्येक जो विषय आहे, सपोज आता तुम्ही म्हटलं की हां मॅम तुम्ही म्हटल्या 2 विषय घ्या GSचे, सपोज आम्ही पॉलिटी आणि हिस्ट्री केले सुरू, पण ते करायचं कसं, सुरू नक्की कसं करायचं, हा पण एक डाऊट असतो मुलांना. तर मित्रांनो त्याचा एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघा. त्यामधून तुम्हाला 100% सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील. तर 6 महिन्यांचं तुमचं प्रॉपर असं शेड्यूल असलं पाहिजे की डेली तुम्ही मॅथ रिझनिंग आणि करंटला 3 तास दिलेच पाहिजे. 2 तास मॅथ रिझनिंग, 1 तास करंट डेली दिलं पाहिजे. आणि राहिलेले जे GSचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये मग तुमचं बघा ॲट अ टाईम तुम्ही म्हणजे दिवसाला 4 विषय घेऊन चालतात तुम्ही, 4 विषय, आणि तुम्हाला बोर होत नाही. जसं की बघा आता एखादा विद्यार्थी असतो, सपोज आज पॉलिटी उचललं की ते पूर्ण आठवडाभर पॉलिटीच वाचणार, एकदा त्याला पूर्ण वाचणार, बाजूला टाकणार ते पुस्तक आणि मग इकॉनॉमिक्स सुरू करणार, ते पूर्ण वाचणार, बाजूला टाकणार, नंतर मग तो 1 आठवडा गॅप पडतो मध्ये, परत पॉलिटी विसरून जातो. असं झालं नाही पाहिजे. ओके, सपोज आता तुम्ही 1 आठवड्यामध्ये डेली 3 तास तुम्ही करंट आणि मॅथ रिझनिंग करताय आणि सोबत GSचा सब्जेक्ट 1 असेल 2 असेल. सपोज तुमच्या आठवड्याभरामध्ये पॉलिटीचे तुमचे पूर्ण 8 दिवसामध्ये 5 टॉपिक झाले समजू आपण, आणि हिस्ट्रीचे 5 झाले. तर मित्रांनो त्या 10 टॉपिकची रिव्हिजन तुमची संडेला पूर्ण झाली पाहिजे. त्या आठवड्यातला एक दिवस असा काढायचा की त्या दिवशी पूर्ण म्हणजे मॅथ रिझनिंग करंट बाजूला ठेवा, वाटलं असते 1 दिवस सुट्टी द्या मॅथ रिझनिंग करंटला, आणि त्या दिवशी ह्या राहिलेल्या GSचे जेवढे काही टॉपिक वाचलेले आहेत त्या सगळ्या टॉपिकची एका दिवशी रिव्हिजन करायची, प्रॉपर रिव्हिजन करायची, आणि 1 दिवस स्पेशल तुम्ही PYQसाठी काढायचं आहे. म्हणजे जेवढे टॉपिक आतापर्यंत केलेले आहेत त्यावरचे सगळे PYQ वाचायचे की आपल्याला याच्यापैकी किती बरोबर येत आहेत, आणि जे चुकलेले आहेत ते का चुकले, ते वाचनात आले नाही का, किंवा ह्या रेफरन्स बुकमध्ये नाही आहे का, मग हा नाही आहे तर हा प्रश्न आला कुठून, मग करंटच्या बेसवरती विचारला गेला होता का, हा मुद्दा करंटमध्ये म्हणजे चालू घडामोडीमध्ये चर्चेत होता का, मग का विचारला गेला हा प्रश्न, आणि आपल्याला का त्याचं उत्तर येत नाहीये, दुसऱ्या मुलाला जर येत असेल तर त्याला काय येतंय हे पण बघायचं. आपण म्हणतो दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन केलं नाही पाहिजे, पण कधी कधी अशा गोष्टीमुळे फायदासुद्धा होतो. एखादा डाऊट, एखादा प्रश्न आहे, तुम्ही छान वाचलाय, तो टॉपिक सगळा प्रॉपर कव्हर केलेला आहे, पण तरी तो प्रश्न जर तुम्हाला सुटत नसेल, तुमच्या मित्राला विचारा, एखादा अनुभवी असेल, 1-2 वर्षापासून तयारी करतो, त्यांना विचारा, हा प्रश्न मला सांग समजून. त्याने जर लगेच उत्तर सांगितलं ना तुम्हाला की याचं उत्तर हे, लगेच विचारायचं का, कसं आलं, म्हणजे कुठं वाचण्यात आलं, ह्या गोष्टी लगेच विचारायच्या आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं आणि प्रॉपर नियोजन तुमचं असेल तर 100% 6 महिन्यामध्ये तुमची MPSC क्रॅक होते. आता मग MPSC तयारीमध्ये होणाऱ्या चुका काय असतात मित्रांनो, चुका काय करतात मुलं, तर त्या ठिकाणी मॅक्झिमम सोर्स आणि मिनिमम रिव्हिजन असते. आपल्याला इथे फॉर्म्युला काय वापरायचा आहे, मिनिमम सोर्स आणि मॅक्झिमम रिव्हिजन आपल्याला करायची. म्हणजे आपल्याला GSला बघा, पहिली गोष्ट 7 सब्जेक्ट जे असतात त्यामध्ये मॅथ रिझनिंग आणि करंटला तर फिक्स आपलं ठरले, बॅच घ्यायची आहे, आणि बॅच घेतल्यानंतर सगळे आयोगाच्या PYQवरतीच आपल्याला प्रॅक्टिस करायची. आतापर्यंत जेवढे काही PYQ आले असतील तेवढेच आपल्याला सोडवायचे, आणि तेवढेच जेवढे काही पॅटर्न असतील त्याच गणितांचे तेवढेच सोडवायचे. करंटमध्ये आपल्याला एक तर सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा हे ठरलेलंच आहे. आता राहिलेले जे GSचे 5 सब्जेक्ट आहेत त्या 5 सब्जेक्टला जास्तीत जास्त ते 5 बुक झाले. म्हणजे बघा, पॉलिटीला 1 बुक, इकॉनॉमिक्सला 1 बुक झाले, 2 बुक. त्यानंतर हिस्ट्रीला फक्त 2 लागतील का, कारण एक आधुनिक भारताचा इतिहास आणि एक समाज सुधारकांसाठी वेगळं तुम्हाला घ्यावं लागेल. हे 2 आणि ते 2 झाले 4 बुक. ओके, त्यानंतर राहतो भूगोलला 1 बुक घ्यावं लागेल, आणि त्यानंतर आपला राहतो सायन्सला 1 बुक. आता सचिन बस्के सरांचं टोटल म्हणजे बायोलॉजी, त्यामध्ये सगळंच येतं, बायोलॉजी आणि केमिस्ट्री, फिजिक्स वगैरे, त्याच्याकरिता टोटल पूर्ण 1च बुक आहे ते. तर अशा टोटल जास्तीत जास्त तुम्हाला 6 पुस्तकं पकडा. त्या 6च पुस्तकाच्या बेसवरती आणि तुम्हाला 21,000 प्रश्नसंच सोबत ठेवायचा आहे. 21,000 प्रश्नसंचासोबत तुम्हाला कंबाईन PYQ अनालिसिसचं बुक घ्यायचं आहे. झाले, या 7-8 बुकच्या बाहेर काहीच नको आहे तुमच्या, म्हणजे तुमच्या त्या टेबलवरती लायब्ररीच्या काहीच नको आहे. मी बघते मुलांच्या टेबलवरती जवळपास असे 10-10, 12-12 पुस्तकांचे गठ्ठे असतात, नुसते लाईन लागलेली, जागा नसते, पेन वगैरे पाऊच ठेवायला सुद्धा जागा नसते. तर असं झालं नाही पाहिजे. बघा, मोजून 5 सब्जेक्ट आहेत, त्या 5 सब्जेक्टला जास्तीत जास्त बघा 21,000 प्रश्न संचपच प्लस तुम्हाला कंबाईन PYQ अनालिसिसचं बुक पकडून तुमच्या जास्तीत जास्त 7-8 बुकच तुमच्या टेबलवर पाहिजे. या 5 सब्जेक्ट 5, आणि इतिहासाला मी सांगितलं एक्स्ट्रा 1 पाहिजे 6, आणि 21,000 प्रश्न संच प्लस कंबाईन PYQ अनालिसिस हे 2 बुक, म्हणजे असे 8 बुक फक्त. या 8 बुकचं तुम्ही करा ना, 6 महिन्यात 8 पुस्तकं वाचणं खूप आहे का, नाहीये. एका महिन्यामध्ये बघा तुमचा जास्तीत जास्त कंबाईन पूर्व परीक्षेचा सिलेबस जर तुम्ही प्रॉपर केलं ना तर 3च महिन्यात तुमचा प्रॉपर सिलेबस कव्हर होतो. 3 महिन्यामध्ये जर तुमचं मॅथ रिझनिंग झालेलं असेल तर तुमचा हे जे GSचे सब्जेक्ट आहेत, जर डेली तुम्ही म्हणजे
कुठेही टाईमपास न करता डेली तुम्ही जर 8-8 तास जरी अभ्यास केला तरी 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होतो आणि 2 महिन्यामध्ये प्रॉपर रिव्हिजनसुद्धा होते. त्यामुळे 6 महिन्यामध्ये प्री क्रॅक करणं जास्त अवघड काम नाही आहे. एकदा तुम्हाला कळलं की आयोगाचे आणि बघा काही पूर्ण पुस्तकाचा रट्टा मारायचा नाही. आपल्याला काही महत्त्वाचे टॉपिक ठरलेले आहेत ज्यावरती दरवर्षी प्रश्न येतो. ते टॉपिक डायरेक्टली जमत नसेल तर मी म्हणेल तुम्ही त्याची 8-8, 10-10 वेळेस तो वाचा. पण त्यावरती आलेला प्रश्न हा सुटलाच पाहिजे. कारण की आयोगाचा कसा पॅटर्न आहे की काही मोजके टॉपिक ठरलेले आहेत, त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जात नाही. आता पॉलिटीला जर तुम्ही बघितलं तर पॉलिटीला मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क, त्यानंतर मूलभूत कर्तव्य असतील, त्यानंतर आपण राज्य विधानमंडळ असेल, याच्यावरती हमखास प्रश्न असतो. मग हे टॉपिक सोडायचे नाही, हे करायचेच आहेत. त्यानंतर PYQ बेसवरती, आता पॉलिटीचं तर मी तुम्हाला सांगेल PYQ बेसवरतीच तुमचे 13 प्रश्न बरोबर येणार. 15पैकी 13 प्रश्न PYQ अनालिसिसमधूनच येणार तुमचे. आणि इतिहास वगैरे आहे, इतिहासमध्ये 7-8 तुमचे फक्त तुम्ही समाजसुधारक करा तरी तुमचे सॉल्व होतात. फक्त लॉजिक तुमचं त्या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे. तर या पद्धतीने जर तयारी तुम्ही केली तर 100% रिझल्ट तुमचा येईल. आणि 6 महिन्याचं प्रॉपर आता नियोजन. आता तुम्ही म्हणाल की डिटेलमध्ये नक्की सुरुवात कशी करावी काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. आपला पूर्वपरीक्षेचा सिलेबस दिला आहे, मुख्य परीक्षेचा सिलेबस दिलेला आहे, त्यासोबत बुक लिस्ट दिलेली आहे आणि अगदी शून्यातून तयारी कशी करावी हा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्या ठिकाणी दिलं आहे की PSIची अगदी शून्यातून तयारी दिली आहे, पण त्यामध्ये कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी दोन्हीही एक्झामचा प्रॉपर पॅटर्न तुम्हाला कळेल की नक्की एका नवीन विद्यार्थ्याने सुरुवात कशी केली पाहिजे. आणि त्या व्हिडिओनंतर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा टेलिग्रामला मेसेज करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या लेक्चरचा फायदा होईल.